कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेच्या काळम्मावाडी इथल्या पंपिंग स्टेशनमधील सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाला होता। सॉफ्टवेअर दुरुस्त करण्याचं काम रविवारपासून सुरू होतं। दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर आज चाचणी घेण्यात आली। मंगळवारपासून कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा सुरू होणार असल्याचं महापालिकेतून सांगण्यात आलं। कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काळम्मावाडी पंपिंग स्टेशनमधील व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाला होता। सिस्टीममध्ये बिघाड झाल्यानं निम्म्या शहराचा पाणी पुरवठा खंडित झाला होता। त्यामुळे 25 टँकरद्वारे कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करण्यात आला। दरम्यान खराब झालेले स्पेअर पार्ट बदलण्याचं काम आज संध्याकाळी पूर्ण झालं। त्यानंतर चाचणी घेण्यात आली। रात्री उशिरा पाणी उपसा सुरू होईल, तर मंगळवारी शहराला कमी दाबानं पाणी पुरवठा होईल आणि बुधवारपासून पाणी पुरवठा सुरळीत होईल असं महापालिका पाणी पुरवठा विभागानं कळवलं आहे।